मी इव्हन कॉलेजमध्ये असताना MPSC UPSCचा 1 वर्ष क्लास अभ्यासिका पण केली. मी माझी शाळा काही जास्त झालेली नाही, 5वी पास आहे मी. आणि नंतर असं झालं की घरच्यांना असं होतं की ही फील्ड म्हणजे खूपच बेकार आहे, आणि पण मला असं होतं की मला हेच करायचं. मग स्थळ बघायला यायला लागली माझ्या मुलीला, त्यावेळी मी टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होती. आणि त्याच्यानंतर असं झालं मी पुण्याला गेले जॉबसाठी. जी जवळची लोक आपल्या जवळची जे असतात ते तर मला म्हणलेत की संसार राहिला बोंबलत गेला, व्हिडिओ करून काय पोट भरतं काहीच, पण मी लक्ष देत नाही. ही आली की मी चालली. कारण मी खूप गावातच राहत असल्यामुळे ते लोकांचं असं होतं ना की काहीतरी वेगळंच करते. 1-2-3 स्थळ तर अशी झाली ना की तिच्याही व्हिडिओ बनवते. त्यांनी एवढा हेडॅक झाला होता की मी ते गावात सोडलं, पण असा चान्स भेटत नव्हता कारण तिथं प्लॅटफॉर्म नव्हता. पण मी खर्च करून ते मी ठरवायला गेलेले, तिथून असं म्हणजे एक तोंडावर चप्पल मारल्यासारखी मी आली माघारी. जे लोक मला बोलत होते की ही गोष्ट करायची नाही, लकीली असं झालं की मी लग्न केल्यानंतर माझा जो नवरा आहे त्यानेच मला या गोष्टीसाठी पाठिंबा दिला. आता पण मी मेसची डबल बनवून 12-1 वाजेपर्यंत बनवते. नंतर राखी माझ्या घरी येते, तिथून पुढे आम्ही 3च्या पुढे आम्ही व्हिडिओ बनवतो. मग आम्ही दोघींनी सासू सुनांचं म्हटलं करायचं व्हिडिओ. जी फील्ड आपल्याला आवडते किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला इंटरेस्ट असतो, ती गोष्ट आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. मला जे करायचं तेच मी करणार असं होतं, म्हणून तर मी घर सोडलं त्याच्यासाठी. पण त्याच्यानंतरचा जो आउटपुट होता तो मला खूप चांगला आला. मी पहिलीपासून नाटकात काम केलं, धोतर वगैरे हे घालून. तुम्ही जसं म्हणालात की नाही की जे लोक हेटाळणं करायचे, तर ते मी आता खूप चांगल्या प्रकारे अनुभवली. त्यावेळी मी कशी टिकटॉकला व्हिडिओ बनवायची आणि रस्त्याने ट्रॅक्टरमध्ये खतही भरायची. मला पप्पा माझे काय बोलले, ही एडी झाली असं होतं. आणि सगळे मला चिडवायचे की ही काय पण बोलते. की 5-6 महिन्यात आम्हाला दोघींना लोकांनी इतका सपोर्ट केला ना की बस 5-6 महिन्यात की आमची इतकी ओळख झाली की आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं. पण आता अशी बरेच लोक आहेत की ते आमच्या पाठीमागे लागतात की आम्हाला म्हणजे छोटासा तरी रोल दे रील मध्ये. आणि आता स्वतः पप्पा मला फोन करून सांगतात की अगं ते गावातले लोक हे विचारत होते ती कुठे आहे, तिच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा आहे, ती कधी येणार आहे. या तुमच्या रील्स मधल्या सासू आणि रिअल मधल्या सासू नेमकं काय फरक सांगा? रिअल मधल्या सासूंसोबत माझं असं भांडणाचं रिलेशन नाहीये. त्यांच्यासोबत माझं एकदम कॅज्युअल आणि फॉर्मल रिलेशन आहे. मला तर असं म्हणायचं की 1% पण मी सक्सेस मिळवलं नाहीये. आम्ही एकमेकीशिवाय राहत नाही, एवढं मात्र आहे. कलाकाराचं असं असतं की जेवढी कला अवगत करेल तेवढं कमीच असतं. कारण रिअल वाली सासू म्हटल्यावर एक आपल्याला दबाव राहतो की रिअल वाली सासू आहे, त्यांना काय आवडेल नाही आवडेल. पण आता असं झालंय की त्याहून म्हणजे त्या स्वतः मला बोलतात की तू कर ना माझ्या सुनेचा रोल. समजा चुकून तुमच्यामध्ये काही एखादा खटका उडाला तर तुम्हाला भांडावंसं वाटतं का? अशी हा खरोखरची नाही, अशी खरोखर भांडण आम्ही करतच नाही. कारण की एकमेकीशिवाय गमतच नाही की नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे सुद्धा एवढे बोलत नसतील तेवढं तुम्ही दोघी बोलता काय. त्यांचं असं आहे की काही पण करायला लागलं तरी चालेल पण आपल्याला फेमस व्हायचंय. तो म्हणला की म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असं तुम्हाला माफ करा, आणि तुम्ही भांडायला तुमचं चांगलं चाललंय, तुम्ही आता पुढं आहे, तुम्ही असं भांडू नका. मला इथून पुढं जे राखी बोलले ना तेच करायचं आम्हाला दोघीला मिळून. आम्ही जे एकटे काय करणार नाही, केलं तर आम्ही दोघी मिळूनच करणार आहे, सासू सुनाच. पण मला असं वाटतं की आपली संस्कृती जपून की लोकांनी आपल्याकडं म्हणजे जर आपले रील्स वगैरे बघतायत किंवा काय, तर असं बॅक ऑफ दी असं डिस्कशन नाही झालं पाहिजे की ह्याची रील काय होती. उन्हाळ्यात तर मे महिन्यात तुम्ही बघता ऊन भरपूर असतं, त्या उन्हात पण आम्ही तडपडत असतो दोघी जण. का तर आम्हाला ते म्हणजे जे आमची इच्छा आहे, जे आम्हाला कुठं जे जायचं आहे तिथं आम्हाला ज्यावेळी जाणार आहे आम्ही तिथं पोहोचणार, तोपर्यंत आम्ही काही असं शांत बसणारच नाही. जे 5-6 महिने आम्हाला जे आता सपोर्ट केला ना, 5-6 महिन्यात असं कधीच फोनच कोणाला करत नाही, इतकं आम्हाला दोघीला केलाय सपोर्ट लोकांनी. आणि इव्हन मी जेव्हा टिकटॉकला होते तेव्हा माझे 100K फॉलोअर्स झाले आणि टिकटॉक बॅन झाला. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या प्राईम न्यूज विटाच्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध रील स्टार राखी तडाखे आणि सौ शहीदा संधी या आपल्या भेटीसाठी आलेत. आज आपण बघतोय की सोशल मीडियावर आज अनेक प्रकारच्या रील्स आपण पाहतोय की त्यामध्ये या दोघींचा चेहरा आपण नेहमी पाहत आहात, परंतु त्याच्या मागचं नेमकं काय गणित आहे आणि आज ते दोन्ही कॅरेक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, त्यांचा परिचय आणि नेमकं ते त्यांनी इथंपर्यंतचं हे यश आज कसं साध्य केले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार राखी, तुमचा परिचय करून द्या आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी राखी तडाखे आणि माझं गाव आहे पलूस.
आपला तुमचा परिचय द्या करून, कारण तुम्ही सासूच्या भूमिकेत असता रील्समध्ये आणि ते सगळ्यांना आवडलेलं आहे. नेमका तुमचा परिचय सांगा. मी शहिदा संधी आणि प्रॉपर मी येळावीची आहे. बघा, आपण हे दोन्ही व्यक्तिमत्व बघतोय, हे सर्वसामान्य कुटुंबातून आहेत, परंतु आज सोशल मीडियावर आज ते एकदम टॉपला आपल्याला असलेले पाहायला मिळतात. याचं कारणही तसंच आहे की आज समाजामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जे काही चाललंय, मग त्याच्यामध्ये भांडण असो, किरकोळ वादावादी असो, आनंदाचा क्षण असो, किंवा कुटुंबाला घडलेलं एखादं वैशिष्ट्यपूर्ण असं एखादं काम असो, त्याच्यावरतीच या दोघींचा रील्स आपण पाहतो. आणि त्याच्यातनं नुसत्या रील्स पाहत नाही तर प्रचंड एंटरटेनमेंटही होतं. आणि आज मला वाटतं जवळजवळ 100K सबस्क्रायबरपेक्षा जास्त सबस्क्रायबर त्यांचे आहेत. आणि खरोखरच त्यांना या परिसरामध्ये सुप्रसिद्ध रील स्टार म्हणून ओळखलं जातं. परंतु त्याने मात्र आपला साधेपणाचा बाज सोडलेला नाही. अगदी सर्वसामान्यांच्या प्रत्येक घराघरात पोचलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. नेमकं काय सांगाल, हा तुमचा रीलचा प्रवास कसा सुरू झाला? आमचा हा रीलचा प्रवास म्हणजे मला तर पहिल्यापासूनच ॲक्टिंगमध्ये आवड होती. म्हणजे जसं की मी कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनच. आणि मला पहिल्यापासूनच असं होतं की मला काहीतरी वेगळंच करायचं, सगळ्यांपासून वेगळंच काहीतरी असं करायचं होतं. मी कॉलेजमध्ये असताना स्टार्टिंगला असं होतं, मी हुशार होते इवन इथं स्कूलमध्ये पण आणि कॉलेजमध्ये पण. मी इवन कॉलेजमध्ये असताना MPSC UPSCचा 1 वर्ष क्लास अभ्यासिका पण केली. पण त्याच्यानंतर असं झालं की स्टडीमधला इंटरेस्ट पूर्णच गेला आणि मी ॲक्टिंग क्षेत्राकडे वळाले. आणि जसं की पहिल्यांदा ते लागिरे झाले जी सिरियल होती, तर मग त्याची जी पूर्ण टीम होती ती इस्लामपूरमध्ये होती. मग तिकडं हे असायचे वर्कशॉप वगैरे असायचे किंवा ॲक्टिंगशी संदर्भात तिकडं म्हणजे बोलावलं जायचं. तर मग मी तिकडं ऑडिशन्स वगैरे दिल्या होत्या. मी नाटक वगैरे करायचे, थिएटर वगैरे करायचे. आणि नंतर असं झालं की घरच्यांना असं होतं की ही फील्ड म्हणजे खूपच बेकार आहे, म्हणजे या फील्डमध्ये आपल्याला पडायचंच नाही. याच्यानी असं होतं की म्हणजे आपली इज्जत जाणार वगैरे, या अशा खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी होत्या, जे की रुरल एरियामध्ये हे होतंच. आणि पण मला असं होतं की मला हेच करायचंय आणि मला याच्यातच पुढे जायचंय. आणि का तर स्टडीमध्ये काय डोकंच चालत नव्हतं. आणि मग नंतर मी असं केलं की मी पुण्याला गेले, पुण्याला जॉब वगैरे केला. म्हणजे त्याच्या अगोदर मी इकडं विट्यामध्येच एक खेंगाट मूव्ही म्हणून केला होता. हां, तर खेंगाट म्हणजे छोटासाच रोल होता पण तो मी केला. आणि त्याच्यानंतर असं झालं मी पुण्याला गेले जॉबसाठी. आणि मग तिथं पूर्ण हे ॲक्टिंग मी पूर्ण म्हणजे विसरलेच होते, कारण मी खूप गावातच राहत असल्यामुळे ते लोकांचं असं होतं ना की काहीतरी वेगळंच करते. मग ते नंतर नावं ठेवणं म्हणा किंवा काय काय गोष्टी या चालूच होत्या. त्यांनी एवढा हेडॅक झाला होता की मी ते गावच सोडलं. मग पुण्यात गेले, परत जॉब वगैरे हेच कंटिन्यू करायला लागले. पण तिथं पण असताना असं होतं की मला असं वाटत होतं की बाबा आपण याच्यात परत नंतर ट्राय करूयात का किंवा आपण याच्यात येऊयात का, पण असा चान्स भेटत नव्हता कारण तिथं प्लॅटफॉर्म नव्हता. आणि इव्हन मी जेव्हा टिकटॉकला होते तेव्हा माझे 100K फॉलोअर्स झाले आणि टिकटॉक बॅन झाला. नंतर म्हणजे त्याच्यात पुढं काय करायचं हे समजत नव्हतं. मग त्याच्यानंतर असं झालं की पुण्यातून मी म्हणजे माझं लग्न ठरलं. आणि लकीली जे लोक मला बोलत होते की ही गोष्ट करायची नाही आणि ह्या गोष्टीसाठी म्हणजे आम्ही कधी अलावच नाही करणार किंवा काय, अशा ज्या गोष्टी होत्या, लकीली असं झालं की मी लग्न केल्यानंतर माझा जो नवरा आहे त्यानेच मला या गोष्टीसाठी पाठिंबा दिला. आणि मग मी परत नंतर या क्षेत्रात उतरले, म्हणजे 1-1.5 वर्षांच्या अगोदर. आणि तिथून रीलचा प्रवास खरं तर स्टार्ट झाला. बघा, आपण बघतोय की प्रत्येकाचा प्रवास किती अविस्मरणीय असतोय. आता यांच्याबरोबरच शहिदा संधी, नेमकं काय सांगाल, तुमची आणि यांची भेट कशी झाली आणि रीलमध्ये तुम्ही कधीपासून आलात? आम्ही म्हणजे दोघी जण आम्ही ना म्हणजे दुसऱ्यांच्या आयडीवर आम्ही काम करत होतो दोघी जण. तिथंच आमची ओळख झाली. आणि तिथं ओळख होऊन आम्ही म्हणजे कसं तिथं पण आम्ही ही शेजारीचं आणि मी सासूजा हे सर्व करत होती. मग त्याच्यानंतर कसं म्हणजे त्यांचे काहीतरी काम वगैरे निघाले, त्यांना वेळ भेटना म्हणजे व्हिडिओ करायला वगैरे. तर मग मी आणि हे दोघी जण म्हटलं की चल मग आपण दोघी तर चालू करूया म्हणून. मग आम्ही दोघींनी सासू सुनांचं म्हटलं करायचं व्हिडिओ. मग हे समजून आम्ही म्हणजे चालू केलं व्हिडिओ हा करायला. पण मला कसं आहे की मला पण घरात काम असतं. मी पहिली रानात कामाला जायची, शेतामध्ये, लोकांच्या शेतामध्ये. म्हणजे मी माझी शाळा काही जास्त झालेली नाही, 5वी पास आहे मी. हां, 5वी पास म्हणजे मी मुस्लिम असल्यामुळे मग आमच्यात कसं पहिलं लग्न लवकर करायचं ना,
मग माझं लग्न लवकर झालं आणि लग्न लवकर झाल्यानंतर मुलं पण लवकरच. मग त्यामुळे कसं शेतातली कामं करायची, ते मुलांचं पालपोस करायला लागायचं. मुलांना शिकवलं मी. मुलगीचं माझ्या म्हणजे मी काय केलं, नंतर मुलगी माझी शिकायला लागली, मोठी झाली, 10वी 11वी 12वी. मग स्थळं बघायला यायला लागली माझ्या मुलगीला. त्यावेळी मी टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होती मराठी गाण्यांची. मला दादा कोडकेंची गाणी आहेत ना ते खूप आवडतात. मग त्याच्यावरती मी गाणी म्हणजे व्हिडिओ बनवायची टिकटॉकला. म्हणजे एक गाणं माझं झालं व्हायरल, त्याच्यावरती मी एका गाण्यावरती व्हायरल झाली आणि नंतर माझ्या मुलीला स्थळं यायला लागली. असं एक 2-3 स्थळं तर अशी झाली ना की तिच्याही व्हिडिओ बनवते. तिच्याही व्हिडिओ बनवते. ठरलेलं लग्न माझ्या मुलीचं मोडलेत. म्हणजे माझ्या जवळची म्हणजे जी आमच्यातले असतात त्यांनीच व्हिडिओ माझं दाखवला त्या लोकांना. आणि ठरलेलं लग्न म्हणजे मी खर्च वगैरे, माझी परिस्थिती अशी नव्हती, पण मी खर्च करून ते मी ठरवायला गेलेले. तिथून असं म्हणजे एक तोंडावर चप्पल मारल्यासारखी मी आली माघारी. अशी 2-3 स्थळं माझी मोडली माझ्या मुलीची. मग नंतर आता नंतर टिकटॉक बंद झालं तरी पण मी म्हणजे रानातली कामं, मेसची डबे अशी बनवते मी. आता पण मी मेसची डबं बनवून 12-1 वाजेपर्यंत बनवते. नंतर राखी माझ्या घरी येते, तिथून पुढे आम्ही 3च्या पुढे आम्ही व्हिडिओ बनवतो. त्यातून वेळ काढून मला रोजचे 20 डबे 25 डबे असे असतात मेसचे, ते बनवून आम्ही व्हिडिओ बनवतो. का तर मला व्हिडिओ बनवायची आवड आहे. मला नाटकात मी 5वीला होती, मी पहिलीपासून नाटकात काम केलं, धोतर वगैरे हे घालून अशी मराठीचं नाटक. आणि मला अशी आवड नाही की मला हिंदीत मालिकेत मला आलेली कामं म्हणजे ए रिश्ता क्या कहलाता हे असे आहेत ना त्या मालिकेत आले, पण मला हिंदीत काम करायला आवडत नाही. मला मराठीतच ना काय असेल ते मला थोडं सोडून द्या, मराठीमध्ये मी करायला तयार आहे असं. मग त्यामुळं कसं की बाबांनो आपल्या शेतातलं बी काम करावं लागते, हे पण करावं. ज्यावेळी मी टिकटॉकला व्हिडिओ बनवलं त्यावेळी ही लग्नाची पण मोडली आणि गावातली माणसांनी पण मला म्हणजे अशी पोरविराज पण आहे, टिकटॉक स्टार आली हे ते असं. त्यावेळी मी कशी टिकटॉकला व्हिडिओ बनवायची आणि रस्त्याने ट्रॅक्टरमध्ये खतंही भरायची माणसांच्या बरोबर. अशी कामं केलेत मी, का तर मला मुलगीला शिकवायचं होतं म्हणून. आणि कसं आहे की यातूनच आम्हाला कसं आहे दोघींना की 5-6 महिन्यात आम्हाला दोघींना लोकांनी इतका सपोर्ट केला ना की बस 5-6 महिन्यात की आमची इतकी ओळख झाली की आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं. आपण बघतोय की मोबाईल सुरू केल्यानंतर, यूट्यूब ओपन केल्यानंतर जे रील्स येते त्या रील्समध्ये सुरुवातीला पहिल्यांदा हे चेहरे येतात, ते तुम्हाला हसवतात, तुमचं एंटरटेनमेंट करतात आणि तुम्हाला तुमच्या रेग्युलर जीवनातल्या दुःखातून याच्यातून बाहेर काढतात. परंतु त्याच्याही पाठीमागं त्यांनी आज स्वतः त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे, तुमच्या आमच्यातले सर्वसामान्यांच्यातलेच हे स्टार्स आहेत, परंतु आज ते त्यांच्या स्वतःच्या मेहनतीनं आणि जिद्दीनं एक एम डोळ्यासमोर ठेवून आज इथंपर्यंत पोचलेत. आता आपण बघतोय की यांनी सांगितलं किंवा राखींनी सांगितलं की त्यांना अडचणी किती होत्या, लोक कशी हेटाळणा करायची, परंतु तीच लोक यांना स्क्रीनवर बघताना मात्र अगदी टॉपला नेऊन ठेवतात. म्हणजे लोकांची मानसिकता कशी असते बघा. परंतु आज जे सत्य आहे ते या दोघी तुमच्या समोर आहेत आणि जे तुमच्या घरामध्ये घडतंय ते अगदी रिअल दाखवण्याचा प्रयत्न मात्र यांनी केला आहे. दुसरी गोष्ट अशी सांगतो की आज प्रत्येकजण नोकरीच्या मागं, तुम्ही तर नोकरी सोडून आलात, प्रत्येकजण नोकरीच्या मागे लागलाय आणि नोकरी सोडून आलात आणि आज इथंपर्यंत आहात. नोकरीला असतात तरी तुमची काय परिस्थिती असते आणि आता इथं तुम्ही समाधानी आहात का? मी नोकरीला असते तर मला नाही वाटत की मी समाधानी असते, कारण बॅक ऑफ दी माइंड माझ्या ह्याच गोष्टी होते की मला ज्या गोष्टीत करायचं आहे आणि ते प्रत्येकाचंच असतं, जी फील्ड आपल्याला आवडते किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला इंटरेस्ट असतो ती गोष्ट आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वगैरे ते अंडर दी प्रेशर कोणीच नाही राहू शकत आणि मी तर नाहीच नाही. आणि मला असंच होतं की मला कोणी हे नाही म्हणजे प्रेशराईज करायचंच नाही, मला जे करायचं तेच मी करणार असं होतं. म्हणून तर मी घर सोडलं त्याच्यासाठी. पण त्याच्यानंतरचा जो आउटपुट होता तो मला खूप चांगला आला आणि या फील्डमध्ये मी आता जे आहे ना, आणि तुम्ही जसं म्हणालात की नाही की जे लोक हेटाळणं करायचे तर ते मी आता खूप चांगल्या प्रकारे अनुभवतीये. म्हणजे इव्हन घरातलेच लोक होते, जेव्हा मी पहिल्यांदा नाटक केलं होतं तर तेव्हा राहुल मगदूम होते जे की मला वर्कशॉप मध्ये शिकवायला आलेले आणि मी घरी आले आणि मी म्हणजे असं ओव्हरवेल्मिंग झाले होते की हा बाबा मला राहुल मगदूम शिकवायला आलेले किंवा काय. मला फक्त
पप्पा माझे काय बोलले, ही येडी झाली असं होतं. आणि सगळे मला चिडवायचे की ही काही पण बोलते, कारण ते लोक तेव्हा ट्रेंडला होते लागेल झाल्याची सिरियल आणि ते लोक म्हणजे ते कसे काही हिला शिकवायला येतील वगैरे असं तसं होतं. पण आता अशी बरेच लोक आहेत की ते आमच्या पाठीमागे लागतात की आम्हाला म्हणजे छोटासा तरी रोल दे रील मध्ये आणि मला करायचंय तुझ्या रील मध्ये काम असं. आणि आता स्वतः पप्पा मला फोन करून सांगतात की अगं ते गावातले लोक हे विचारत होते ती कुठे आहे, तिच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा आहे, ती कधी येणार आहे. आणि लहान लहान मुलं पण आहेत की राखी दिदी करून नाही का, म्हणजे असं येतात भेटायला वगैरे येतात. आता खूप छान वाटतं. आणि म्हणजे इथून पुढं म्हणजे अजून आपण मला तर असं म्हणायचं की 1% पण मी सक्सेस मिळवलं नाहीये. म्हणजे अजून खूप आहे की म्हणजे अजून कलाकाराचं असं असतं की जेवढी कला अवगत करेल तेवढं कमीच असतं. आणि त्यामुळे मला अजून खूप शिकायचं पण आहे या फील्डमध्ये आणि अजून ग्रोथ करायचीच आहे आणि होपफुली ती होईल. आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की या तुमच्या रील्समधल्या सासू आणि रिअलमधल्या सासू नेमकं काय फरक सांगाल? रिअल मधल्या सासूसोबत माझं असं भांडणाचं रिलेशन नाहीये. त्यांच्यासोबत माझं एकदम कॅज्युअल आणि फॉर्मल रिलेशन आहे, म्हणजे चांगलं रिलेशन आहे. पण ह्यांच्यासोबत जे आहे ते भांडण म्हणा किंवा जे आहे तर ते मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा हे बेटर आहे, रील मधलं ते बेटर आहे. कारण रिअलवाली सासू म्हटल्यावर एक आपल्याला दबाव राहतो की रिअलवाली सासू आहे, त्यांना काय आवडेल नाही आवडेल. पण आता असं झालंय की त्याहून म्हणजे त्या स्वतः मला बोलतात की तू कर ना माझ्या सुनेचा रोल, आपण करूया ना रील. आता त्या स्वतः मला बोलवतात. म्हणजे हे छान वाटतंय मला की म्हणजे हा जो चेंज आहे ना तो खूप छान. आता हे कॅरेक्टरच तुमचं भांडणाचं आहे. समजा चुकून तुमच्यामध्ये काही एखादा खटका उडाला तर तुम्हाला भांडावंसं वाटतं का? एक मिनिट, तुम्ही म्हणालात ना की चुकून एखादा खटका, आमची एवढी घाणेरडे भांडणं होतात आमच्या दोघींची, एवढी घाणेरडे भांडणं होतात थोडा वेळ. पण एवढी घाणेरडे भांडणं होतात की अगदी म्हणजे जसं की नाही का मी यांच्या घरातून पटकन निघून चला मी चालले वगैरे असं तसं असं खूप असतं माझं. पण नंतर विदिन म्हणजे काही वेळात आम्ही सोबत काम करत असतो. आम्ही एकमेकीशिवाय राहत नाही एवढं मात्र आहे. तेवढा आहे. भांडण आमचं म्हणजे कसं माहिती आहे, उंदरा मांजरासारखी अशी किचकिच अशी, हा खरोखरची नाही अशी खरोखर भांडण आम्ही करतच नाही. कारण की एकमेकीशिवाय गमतच नाही. फोन दिवसातून समजा आमचा आज व्हिडिओ नाही, आम्ही घरी आहे, मी माझ्या घरी हिच्या घरी, आज व्हिडिओ राहू दे कंटाळा, पण आमचा फोन आम्हाला घरातले अशी चिडवतात की नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे सुद्धा एवढे बोलत नसतील तेवढं तुम्ही दोघी बोलता काय, असं आहे आमचं. म्हणजे सासूसून आम्ही आहेत भांडतोय आणि खरोखरची पण भांडणं होत्यात, पण असं राहत नाही आम्ही दोघी पण एकमेकी. खरोखरची भांडणं म्हणजे एकदा आमची एवढी घाणेरडी भांडणं झाली की ह्यांच्या शेजारीच एक राहणारा म्हणजे गणेश दादा म्हणून आहे, म्हणजे आमची एवढी जोरजोरात भांडणं चालू होती. ते आलेत आणि ते म्हणतात, ते आम्हाला सांगतायत ऐका ना मी जरा तुमच्या दोघींच्या मध्ये एक बोलू का. म्हटलं काय, तर ते म्हणे तुमचं जे चाललंय ना ते खूप चांगलं चाललंय की तुम्ही भांडू नका. म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की त्याच्यानंतर आम्ही दोघी कधी एकत्र भेटणारच नाही. तर मग ह्या बोलतात ए तू जा रे, त्याचं काय नाहीये तू जा. आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटांनी आम्ही परत रील करायला गेलो. तो म्हणला की म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असं तुम्हाला माफ करा आणि तुम्ही भांडायला तुमचं चांगलं चाललंय, तुम्ही आता पुढे आहे, तुम्ही असं भांडू नका. पण हे काय खरं भांडण थोडे, खोटी भांडणं आमची, तुम्ही जावा असं. आपण आता बघतोय की राखीने सांगितलं की ही फक्त 1% सुरुवात आहे, अजून खूप मोठी भरारी घ्यायची आहे. तुमच्या सगळ्यांचे त्यांच्या मागे सदिच्छा आहोत. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही मगाशी बोलताना थोडंसं भावनिक झालात. हो खरंच इतकं स्ट्रगल करूनही तुम्ही आज या क्षेत्रामध्ये आहात हे रील पाहणाऱ्यांना च्या लक्षात येत नाही. त्यांना फक्त तुम्ही पडद्यावरचं ते कॅरेक्टर फक्त दिसतं आणि या किती आनंदी असतील किंवा किती एक वेगळंही असेल असं त्यांना वाटत असतं. पण प्रत्यक्षात तुम्ही जे सांगितलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे स्ट्रगल असतं तेच तुम्ही स्ट्रगल करताय. परंतु तरीही ह्या तुम्ही पटरीवर येताना नेमका कसा विचार केलात आणि इथून पुढं तुमचं काय एम असेल? मला इथून पुढं जे राखी बोलले ना तेच करायचं आम्हाला दोघींना मिळून. आम्ही जे एकटे काय करणार नाही, केलं तर आम्ही दोघी मिळूनच करणार आहे. सासू सुनाच कुठेही काही असू दे, सासू सुनाच. आणि तुम्हाला एक सांगाय, मगाशी मी झाली भावनिक, कसं आहे त्यावेळी झाली ती झाली. आणि आता पण मी तुम्हाला सांगते की आता आम्हाला गाववाल्यांनी, माझ्या गाववाल्यांनी, मी येळावीची, या गाववाल्यांनी मला सगळे सपोर्ट केला. बाहेर गेल्यानंतर मला म्हणतात तुमच्या दोघीची व्हिडिओ ना खूप छान असतात बरं का, करा, काय लागले सपोर्ट तर आम्हाला सांगा, अशी म्हणतात माझ्या गाववाली माणसं माझी. आणि कसं आहे की माझी गाववाली म्हणली मला सपोर्ट करतो, पण अशी जी जवळची आहेत, आता तर मी सांगते ते कळलंच असेल, जी जवळची लोक आपल्या जवळची जी असतात ते तर मला म्हणलेत की संसार राहिला बोंबलत गेला,
कामाला जात होती शेतात, ते बंद केलं, मेसचे डबे करत्या, त्यातून हे व्हिडिओ करायचं काय काम आहे, व्हिडिओ करून काय पोट भरतं काहीचं. आत्ता सध्या मला बोलतात, पण मी लक्ष देत नाही. ही आली की मी चालली, आली की आम्ही दोघी व्हिडिओच्या नादात. आणि तुम्हाला सांगते मी, तिथून ज्यावेळी मी व्हिडिओ करून येते, आम्ही व्हिडिओमध्ये पावसात सुद्धा आम्ही दोघी थांबलो नाही. पावसात असल्या चिखलात केलोय आम्ही व्हिडिओ, इकडं तिकडं अशी धावपळ आमची झाली. थोडं थांबायचं, पाऊस 4 थेंब थांबला की त्याच्यामध्ये थोडासा जे व्हिडिओ जे राहिला आमचा तो बनवून घ्यायचा. असं पळापळी झाली आमची, जीवाचं हाल होतं. उन्हाळ्यात तर मे महिन्यात तुम्ही बघता ऊन भरपूर असतं, त्या उन्हात पण आम्ही तडपडत असतो दोघी जण. का तर एक आम्हाला ते म्हणजे जे आमची इच्छा आहे, जे आम्हाला कुठं जे जायचं आहे तिथं आम्हाला ज्यावेळी जाणार आहे आम्ही तिथं पोहोचणार, तोपर्यंत आम्ही काही असं शांत बसणारच नाही. आणि आम्हाला ही पब्लिक जी सपोर्ट करतात ती लोक आम्हाला पोहोचवणारच तिथंपर्यंत. का तर आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केलाय तसं, म्हणजे जे 5-6 महिने आम्हाला जे आत्ता सपोर्ट केला ना, 5-6 महिने असं कधीच कोणच कुणाला करत नाही, इतकं आम्हाला दोघीला केलाय सपोर्ट लोकांनी. राखी, दुसरं काय सांगाल की आज तुम्ही या यंग जनरेशनच्या ज्या काही बऱ्याच मुली आहेत की त्यांना या क्षेत्रामध्ये यावंसं वाटतंय, परंतु एक मनामध्ये तुम्हाला जो अनुभव आला तो त्यांनाही येतोय आणि त्यांना प्रचंड भीती आहे. तुम्ही ते सगळं तोडून पुढे आलात, परंतु त्या अजून नाही देऊ शकत. नेमकं त्यांना काय सांगाल की या क्षेत्रामध्ये येताना कुठली म्हणजे दक्षता घ्यायला त्यांना सांगाल? हे आता कसं झालंय, म्हणजे सोशल मीडियावरती लोक येताना ना, त्या लोकांचं कसं होतं की म्हणजे काहीही कंटेंट देतात. म्हणजे जर त्यांचे पॅरेंट्स जर ह्या गोष्टीसाठी अलाव करत नसतील तर आपण त्यांना काही चुकीचं नाही म्हणू शकत. कारण आता सोशल मीडियावरती तुम्ही पण रील्स बघतच असाल की म्हणजे व्हल्गॅरिटी खूप झाली. आणि आताची जी यंग जनरेशन म्हणताय त्यांचं असं आहे की काही पण करायला लागलं तरी चालेल, पण आपल्याला फेमस व्हायचंय. ते काही पणचा अर्थ असा होतो की म्हणजे त्याला लिमिट नाही असं. पण मला असं वाटतं की आपली संस्कृती जपून, की लोकांनी आपल्याकडं म्हणजे जर आपले रील्स वगैरे बघतायत किंवा काय, तर असं बॅक ऑफ दी असं डिस्कशन नाही झालं पाहिजे की ह्याची रील काय होती, किंवा आपण फॅमिलीत बसून आपण त्यांची रील बघू शकलो पाहिजे. असा कंटेंट तुम्ही लोकांना द्यायला पाहिजे. मग आपण बघतोय, आज आम्ही प्राईम न्यूजच्या या स्टुडिओमध्ये अनेकांच्या मुलाखती घेतल्या. यांच्याबरोबर बोलायला तेवढं थोडंच आहे. पूर्ण दिवस जरी गप्पा मारत बसलो तरी हा वेळ पुरणार नाही. परंतु अनेक मुलाखती घेतल्या, परंतु यांच्या समवेत यांची मुलाखत घेताना एक वेगळाच आनंद वाटला की खरंच हे किती समाधानी आहे हे यातून दिसून येते. आणि यांनी पुढच्या यंग जनरेशनलाही असा संदेश दिला आहे की तुम्ही आपली संस्कृती जपा आणि मग तुमचा एम डोळ्यासमोर ठेवून प्रचंड जिद्दीनं चिकाटीनं पुढे या, यश हे नक्की मिळणार आहे. आणि आमच्या या प्राईम न्यूज स्टुडिओमध्ये तुम्ही आलात, तुम्ही छोटीशी तुमची मुलाखत घेतली, परंतु त्या मुलाखतीतून आमच्या दर्शकांना आणि तुमच्याही फॉलोअर्सना नेमकं तुम्ही काय आहात हे समजणार आहे आणि ते याच्यातून चांगला संदेश घेतील आणि जीवनाची वाटचाल पुढे करतील. तुम्हा दोघींना या तुमच्या नात्याला कधीच दृष्ट न लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.